आपण सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आहोत आणि आज वैशाली दरेकर ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत शिवसेनेकडून त्या आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यांच्याच उमेदवारी अर्ज प्रचाराला आता जितेंद्र आव्हाड देखील आलेले आहे। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे होते। आपण सुरुवात करूया आव्हाड सरांकडून। सर, आज कल्याण लोकसभा मतदारसंघात आलेले आहात या उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी। काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? या मतदारसंघामध्ये लोक कशाला मत देतील, कशाला वोट देतील? एक तर पहिली गोष्ट म्हणजे वाढती बेरोजगारी, पाणी, महागाई, सत्तेचा माज, पंतप्रधानांची बदललेली भाषा, प्रचारामध्ये विकासाचा एकही मुद्दा नाही। गल्ली बोळात म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन लढवतात तशी प्रचार करतायत। काल त्यांनी शरद पवारांवर जी भाषा वापरली, भटकती आत्मा, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याविषयी बोललं जातं, म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे का? खरं तर भाजपने ह्याच्यावर स्पष्टीकरण करावं की तुम्हाला काय बोलायचं आहे। भटकती आत्मा हा शब्द महाराष्ट्र सहन करणार नाही। म्हणजे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी त्यांची शेवटची सभा कधी होणार असा प्रश्न विचारला होता, तर आज मोदी साहेब म्हणतात की भटकती आत्मा। ह्या प्रचाराची इतकी खालची पातळी गाठली जाईल असं वाटलं नव्हतं। या मतदारसंघात आता तुम्ही आलात तेव्हा देखील बघितलं असेल वेगवेगळे बॅनर लागले की आमचं काम बोलतं आणि वेगवेगळे काम काय वाटतं? लोक दोन वोटांच्या काम बोलतं ना, यांचं काम बोलतंय बघा ना समोर। फोटोग्राफी करून कुठलाही पिक्चर कुठेही दाखवायला कोणाला कळतं काय आहे? विकास झालाय? कारण की तुमचा देखील मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात येतो। विकास झालाय काय वाटतं? हा, माझ्या मतदारसंघात विकास झालाय। मी म्हटलं तर ठीक है, मेरा काम बोलता है, मैं नहीं मेरा काम बोलता है। माझी घोषणाच आहे, मी नहीं मेरा काम बोलता है। माझं हे वाक्य चोरून घेतलंय। आता प्रचार रॅलीला लोकांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या उपस्थित आहे। लोकांचं मतदान अजूनही ठाकरेंकडे आहे। मी पहिल्यापासून सांगतोय की लोक, कार्यकर्ते हे ठाकरेंपासून दूर झालेले नाहीत। ग्राउंडचे कार्यकर्ते हे अजून त्यांच्याबरोबरच आहेत। तुम्ही कशा प्रकारे या मतदारसंघात प्रचार करणार आहात? इकडे काय सभा वगैरे होणार आहे शरद पवारांची? शरद पवार येणार आहेत, उद्धव ठाकरे येणार आहेत, सगळ्या सभेंचं चांगलं नियोजन होईल। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आज जितेंद्र आव्हाड हे स्वतः या प्रचार सभेला, प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जास्तीत जास्त मतदारसंख्येने वैशाली दरेकर निवडून येतील यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील सभा या ठिकाणी होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरावर विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।